ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। नगर मनमाड रस्ता तातडीनं व्हावा यासाठी वारंवार आमचं आंदोलन सुरू आहे। राहुरी तालुक्यातील जनतेचा जीव कवडीमोल असल्यासारखी वागणूक अधिकारी आणि ठेकेदार यांच्याकडनं मिळत आहे, असा आरोप माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलाय। 28 डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा इथे अचानक झालेल्या रास्ता रोको आंदोलन प्रसंगी माजी मंत्री तनपुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। नदीम आदम शेख आणि उमर अब्बास शेख हे दोघे 28 डिसेंबर रोजी दुपारी 12:30च्या दरम्यान एका दुचाकीवरून राहुरी इथून आपल्या घरी डिग्रसकडे जात होते। तालुक्यातील डिग्रस फाटा परिसरामध्ये त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं जोरदार धडक दिली। या भीषण अपघातामध्ये नदीम शेख याच्या डोक्याला जबर असा मार लागल्यानं तो जागीच ठार झालाय, तर त्याच्या बरोबर असलेला उमर शेख हा तरुण जखमी झालाय। त्याच्यावरती राहुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नदीम आदम शेख याला उपचारांच्या पूर्वीच मृत घोषित केलं। यावेळी मयत नदीम शेख याच्या संतप्त झालेल्या नातेवाईकांनी संध्याकाळी 5च्या दरम्यान नगर मनमाड राज्य महामार्गावरती राहुरी तालुक्यातील डिग्रस फाटा इथे अचानकपणे चक्काजाम आंदोलन केलं आणि जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार अशी भूमिका घेतली। त्यामुळे प्रशासनामध्ये मोठी खळबळ उडाली होती। मात्र माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तातडीने आंदोलनस्थळी भेट दिली। मयत नदीम शेख यांच्या नातेवाईकांना धीर दिला, त्यांची समजूत काढली। तसेच पोलीस प्रशासन आणि संबंधित रस्त्याचे ठेकेदार यांच्याशी मोबाईलवरती चर्चा करून त्यांना चांगलंच धारेवर धरलं। नगर मनमाड राज्य महामार्गावरील अवजड वाहतूक ताबडतोब बंद करावी आणि रस्त्याचं काम जलद गतीनं पूर्ण करावं, अन्यथा 2 जानेवारी रोजी राहुरी तालुक्यातील सर्व जनतेला सोबत घेऊन महामार्गावरती मोठं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय। तर यावेळी शेतकरी सेनेचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार असा प्रश्न उपस्थित करून जोपर्यंत रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार, वेळप्रसंगी जेलमध्ये बसण्याची आमची तयारी आहे अशी आक्रमक भूमिका घेतली होती। मात्र माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विनंतीवरून मयत नदीम शेख यांच्या नातेवाईकांनी आंदोलन स्थगित केलंय। सुमारे 1.5 तास सुरू असलेल्या या चक्काजाम आंदोलनामुळे राज्य महामार्गावरती वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या। आज नगर मनमाड रस्त्यावरती डिग्रस फाट्यावर दुपारी एका तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झालेला आहे। डिग्रसच्या लोकांनी रागाच्या भरामध्ये नगर मनमाड रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन देखील या ठिकाणी आत्ताच केलेलं आहे। नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या लोकांना वारंवार आमची आंदोलनं चालू आहेत। या राहुरी तालुक्यातल्या लोकांचा जीव हा अक्षरशः कवडीमोल असल्यासारखी वागणूक नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांकडून असेल किंवा ठेकेदाराकडून त्या ठिकाणी चालू आहे। मध्यंतरी 2-3 महिन्यापूर्वी त्यांच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी मी गेलो होतो। त्यावेळेस राहुरी ते राहुरी कारखान्यापर्यंतचा रस्ता अमुक दिवसात करून देतो, एक साईड डांबरी पूर्ण, असं आश्वासित केलं होतं। ते जवळपास जोगेश्वरी आखाड्यापर्यंत रस्ता पूर्ण झाला। त्याच वेळेस नॅशनल हायवेच्या लोकांनी असं सांगितलं की अशीच एक टीम आम्ही राहुरी ते नगर या दरम्यान देखील लावणार आहोत। त्यांचे स्वामी म्हणून प्रोजेक्ट डायरेक्टर स्वतः तिथं आले होते आणि त्यांनी आम्हाला, माझ्याबरोबर खासदार निलेश लंके साहेब देखील होते, आम्हाला आश्वासित केलं की जशी राहुरी ते जोगेश्वरी फाटापर्यंत टीम कार्यरत आहे तशीच टीम राहुरी पासून नगरपर्यंत आम्ही लावणार आहोत आणि लवकरात लवकर या रस्त्याचं काम संपवणार आहोत।
पण मात्र नंतर काय घडलं मला माहित नाही. जी टीम चालवते ती पण बंद झाली आणि पुढे आता महिना झाला अजून पण कुठलीच टीम त्या ठिकाणी आलेली नाही. आणि इतकं एक बाजू कधी कधी खणलेली आहे, एक वन वे चालू आहे. इथे या डिग्रस मोठं गाव आहे, यांना इथं लोकांना रस्ता क्रॉस करणं म्हणजे तारेवरची कसरत आहे. असं असताना आज पुन्हा त्या ठिकाणी एक बळी त्या ठिकाणी गेलेला आहे. म्हणून नॅशनल हायवे वाल्यांना आता आम्ही वॉर्निंग दिलेली आहे की 2 तारखेत त्यांनी अल्टिमेटम दिला. 2 तारखेला आम्ही इथे एक टीम लावू, काम चालू होईल. 2 तारखेपर्यंत जर या ठिकाणी अजून एक टीम जर आली नाही तर मात्र पूर्ण राहुरी शहरासह राहुरी तालुका हा बंद ठेवून या राहुरी तालुक्यातले सगळे लोक या नगर मनमाड रस्त्यावरती उतरतील. पुढच्या काय होईल याची जबाबदारी आमची त्या ठिकाणी राहणार नाही. आणि ज्या धीम्या पद्धतीनं हे काम चालू आहे ते त्वरित त्या ठिकाणी गती कामाला घ्यावी अशी आमच्या आग्रहाची विनंती आहे. 2 तारखेनंतर मात्र पूर्ण राहुरी शहरासह तालुका बंद ठेवून अख्खा तालुका या रस्त्यावरती उतरेल याची जाणीव नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि तातडीनं ठेकेदाराला अधिक टीम त्या ठिकाणी डिप्लॉय करायला लावावी. कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून नगर मनमाड हायवेचा प्रश्न प्रलंबित आहे. कितीतरी हायवे झाले, समृद्धी हायवे झाला, सुरत चेन्नईचं काम चालू आहे, शक्तीपीठ महामार्ग काढून राहिलेत नवीन. आमचा विरोध असताना आणि तुम्ही हो नगर मनमाड हायवे इतका नादुरुस्त आहे, इतका फुटलेला आहे, इतके बळी या रोडवर चाललेत, तर या सरकारला कशी जागा आहे ना. अरे नवीन रस्ते करू तर आधी पहिले जुने रस्ते चांगले करा आणि मग नवीन रस्ते करा. आता तुम्ही बघितलं असाल नदीम शेख नावाचा एक 12वीचा विद्यार्थी या ठिकाणी मरण पावलाय. रोज एक बळी चाललाय या रस्त्यावर. मागे बी कित्येक आंदोलन झाले, आश्वासनं देतात, जड वाहतूक बंद करतात, परत जड वाहतूक चालू होती. अरे किती बळी घेणार आहे तुम्ही? आता आम्ही जोपर्यंत निर्णय लागत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आणि कायमस्वरूपीचा जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत हा नगर मनमाड हायवे बंद ठेवावा. कारण की हे जे बळी चाललेत, गोरगरिबाचे बळी चाललेत, हे जे मंत्री आमदार खासदार हे सगळे 4 व्हीलरने जातात. सगळे लोक उच्चभ्रू लोक फोर व्हीलर जातात, गोरगरीब जनता ही मोटरसायकल आणि पायी चालते आणि त्यांचे ऍक्सिडेंट होतात आणि त्यांचे बळी चाललेत. म्हणून आज या ठिकाणी हे संतप्त सगळ्या लोकांच्या भावना आहे. हे संतप्त लोक रस्त्यावर बसलेले. एवढाच आता मी या सरकारला इशारा देतो, आता कायमस्वरूपीचा रस्ता बंद झाला पाहिजे. जोपर्यंत एवढा रस्ता दुरुस्त होत नाही तोपर्यंत अरे आणा यंत्रणा मोठ्या प्रमाणात, तुमची ताकद आहे, तुमचं सरकार आहे. तुम्ही किती बी एका दिवसात काही रेकॉर्ड झाले, असे रेकॉर्ड करणारे लोक आणा ना हा रस्ता करायला. का आणत नाही? काय डोळे दाखपणा करतात? कितीतरी मंत्री या रोडने जाते देतात, त्यांना काय कळत नाही का? मनोज साळवे, C24 तास, राहुरी. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.